नमस्कार मित्रांनो सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, वेळेनुसार गोठ्यामध्ये बदल करणं काळाची गरज आहे, नाहीतर आपला गोठा बंद पडायला वेळ लागणार नाही आहे। कारण सध्याच्या घडीला फक्त दुधावरती गोठा चालवणं खूप अवघड आहे। कारण दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला वेळेनुसार गोठ्यामध्ये बदल करणं गरजेचं असतं। आपण म्हणू शकतो की दुधावरती हा व्यवसाय टिकून राहील, परंतु असं काही नाही आहे। जर लोक म्हणत असेल की दुग्ध व्यवसायामध्ये फक्त शेणच उरतं, असं काही नाही आहे। फक्त वेळेनुसार बदल करणं गरजेचं आहे। कारण जर आपण दुधावरच्या भरोश्यावर बसलं तर आपल्याला काही उरणार नाही। त्यासाठी गोठ्यावरती मॅनेजमेंट करत असताना काळानुसार आपल्याला भविष्याचा विचार करता आला पाहिजे की भविष्यामध्ये आपला गोठा कुठपर्यंत गेला असेल आणि आपल्याला त्याच्यातून काय उत्पन्न भेटणार आहे, असं नियोजन केलं तरच आपल्याला परवडणार आहे। कारण कमी दुधाच्या जनावरांमध्ये गोठा कधी परवडणार नाही आहे। जर कमी दुधाची जनावरं असतील तर याच्यामध्ये जनावरांना खाऊ काय घालायचं आणि त्यांच्यापासून उत्पन्न काय घ्यायचं हा प्रश्न निर्माण होतो। कारण आता आपण बघू शकतो की सरकीचे रेट आपण बघू शकतो की किती हाय झाले आहेत, म्हणजे किती वाढलेले आहेत। जनावरांना सरकी काय खाऊ घालायची, जनावरांना वैरण काय खाऊ घालायची, आणि जर असं जर अवकाळी पावसामुळं चाऱ्याचं जे नुकसान होत आहे याच्यामुळं गोठा हा परवडणार नाही आहे। सुकी वैरण दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। कारण शेतकरी छोट्या पिकाकडं कमीत कमी वळत आहेत। कारण बागायती शेती जास्त करण्याचं काहीतरी 4 पैसे उरावं हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो। त्याच्यामुळे सुक्या चारा पण कमी भेटायला लागतो। कडबा असेल, हरभऱ्याचा काढ असेल, गव्हाचा काढ असेल, सोयाबीनचं काढ असेल, हे कुठेतरी कमी भेटायला लागते। त्याच्यामुळं आपल्याला भविष्याचा जर विचार करायचा असेल तो गोठ्यावरती होईल तेवढा सुका वैरण स्टॉक करणं गरजेचं आहे आणि गोठ्यावरती ब्रीडिंगवरती काम करणं गरजेचं आहे। ब्रीडिंग म्हणजे मी पहिल्यापासून सांगत आलो की गोठ्यावरती ब्रीडिंग, फीडिंग आणि मॅनेजमेंट या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। मॅनेजमेंट म्हणजे काय की जो आपला जो गोठा आहे याच्यावरती आपल्याला नेमक्या गोष्टी काय करायच्या आहेत याचं मॅनेजमेंट करणं, म्हणजे ब्रीडिंगवरती काम करणं, फीडिंगवरती काम करणं, आणि गोठा चालत असताना फक्त दुधावरच्या भरोश्यावरती न बसता गोठ्यावरती ब्रीडिंगच्या कालवडी असो किंवा पारड्या असो या तयार करणं काळाची गरज आहे। अशा प्रकारच्या एचएफ कालवडी गोठ्यावरती तयार करणं, गीर कालवडी गोठ्यावरती तयार करणं। आता ही गीर कालवड तयार करायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एचएफला कमी फॅट असतो आणि गीरला जो आहे तो जास्तीत जास्त फॅट लेवल जास्त असतो। त्याच्यामुळं आपल्याला दोन्हीवरती काम करायचं आहे जेणेकरून फॅट लेवल मेंटेन राहील आणि गोठ्यावरती होईल तेवढं जास्त दूध देणारी जनावरं असले पाहिजे। कारण 3 लिटर 4 लिटर दूध देणारी जर म्हैस गोठ्यावरती असेल तिला आपण खाऊ काय घालायचं आणि तिच्यापासून उत्पन्न काय घ्यायचं हा प्रश्न आपल्या डोक्यावरती येतो। त्याच्यासाठी गोठ्यामध्ये म्हैस निवडत असताना 10 लिटर प्लसचीच निवडली पाहिजे, सकाळी 5 लिटर आणि संध्याकाळी 5 लिटर, जेणेकरून आपल्याला त्याच्यातून काही फायदा झाला पाहिजे। आणि म्हशी नेमक्या अशाच निवडायच्या की ज्याच्यापासून आपल्याला गोठ्यामध्ये ब्रीडिंग करता येऊ शकतं। आता पुढे बघू शकता की ही जाफरची पारडी, आता ही आपण हिला भरवणार आहोत कारण एकदा मास केलेला आहे, परंतु आपल्याला तिचं थोडं वेट गेन जास्त करायचं आहे। त्याच्यामुळं अशा गोठ्यामध्ये पारड्या तयार करणं काळाची गरज आहे। आणि ही होणारी जी पारडी असेल ते आपण विचार करू शकता की काय ब्रीड असेल ते। पलीकडची जी मुरं आहे ती दिवसाला 12 लिटर दूध देणारी मुरं आहे। तिच्यावरती आपण सिमेंटची कांडी 4800 लिटर प्लसची टाकलेली, तिच्यापासून जी होणारी पैदास आहे आपण विचार करू शकता की किती चांगलं ब्रीड गोठ्यामध्ये होणार आहे। पलीकडची जी तिच्या पलीकडची म्हैस जी आहे ती पण दिवसाला 10 लिटर प्लस देणार आहे। म्हणजे अशा मशीनवरती सिमेंट चांगलं टाकूनच आपण आपला गोठा अशा प्रकारे तयार करू शकतो, तरच आपल्याला 4 पैसे उरणार आहेत। कारण येणाऱ्या काळामध्ये जनावरांच्या पशुखाद्याचा प्रश्न असो, वैरणीचा खर्च असो, कुठेही परवडणार नाही आहे। आणि त्याच्यानंतर जर आपला महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे आपल्या दुधाला रेट। आपल्या दुधाला रेट हवा असेल तर क्वांटिटी क्वालिटी दोन्ही पण आपल्याला टिकवता आलं पाहिजे। आता माझ्या गोठ्यावरचं पूर्ण दूध हे रतिबाला जातं, कारण 25 वर्षापासून वडिलांनी जे टिकून ठेवलेले आहेत रतिबाचे सर्व वरवे ते कशामुळे टिकवलेत की जनावरांची दुधाला क्वालिटी असेल, फॅट एसनेप असेल, जनावरांची स्वच्छता असेल, गोठा असेल। आता आपला पुढून गोठा वाढवायचा पण आहे, ते हळूहळू होत असतं। एका दिवसामध्ये कोणताही गोठा मोठा होत नसतो, त्यासाठी गोठ्यावरती